एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार म्हणजेच 10वा हप्ता कधी मिळणार आहे याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेले आहे। पण आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा केला जाणार आहे। अक्षय तृतीया 30 एप्रिलला आहे, म्हणजेच आता लाडक्या बहिणींना 30 एप्रिलला या योजनेचे पैसे मिळणार आहेत। पण हे पैसे 2100 रुपये मिळणार आहे की 1500 रुपये मिळणार आहे याबाबत अजून कोणताही शासनाने निर्णय घेतलेला नाही। महायुतीच्या सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणलेली आहे आणि या योजनेद्वारे महिलांना 1500 रुपये प्रत्येक महिन्याला दिले जातात। पण जर महायुतीचे सरकार पुन्हा आले तर आम्ही महिलांना 1500 रुपये देऊ असे आश्वासन निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने महिलांना दिले होते। पण अजूनही पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेद्वारे 1500 रुपये दिले जात आहेत। त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता सरकार 1500 देणार की 2100 रुपये देणार याकडे सर्व पात्र लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेले आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यात येणार आहे। आणि त्याच्यामुळे एकंदरीतच 25-26 मध्ये 100% महसूल जमा करून आम्हाला एकंदरीत आर्थिक शिस्त त्या ठिकाणी लावायची आहे। आणि दुसरी गोष्ट त्यांनी लाडक्या बहिणीच्या बद्दल सांगितलं, त्याच्याबद्दल तर मी सभागृहाला सांगितलेलंच आहे आणि आम्ही कधी असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही। आम्ही देणार आहे, ते केव्हा द्यायचं एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ। सगळे सोंग करता येतात, पैशाचं सोंग काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे। आम्ही त्या खात्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की आम्ही देणार आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे। मी पण सभागृहाला सांगतो आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे। सध्या आम्ही 1500 रुपये कबूल केल्याप्रमाणे देतोय आणि पुढच्याही रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ते देऊ। या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरच लाडकी बहीण योजनेचे पैसे हे वाढवण्यात येणार आहेत। सध्या लाडकी बहीण योजनेची अर्ज पडताळणी सुद्धा करण्यात येत आहे। ज्या महिला अपात्र आहेत अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहे आणि ज्या महिला पात्र आहेत अशाच महिलांना यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर लाडकी बहीण योजनेबाबत तुमची काय समस्या आहे ते कमेंट करून नक्की कळवा। आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी शेजारील बेल आयकॉनला देखील प्रेस करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।